योग असं 4थ्या अध्यायाचं नाव आहे. जे प्रसिद्ध आहेत श्लोक 2 ते आपण त्याचं स्पष्टीकरण आपण काल वाचलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अवतारी पुरुषांचा जन्म कशासाठी होतो आणि अवतार असताना ते या जन्मामध्ये काय करतात, अशा या दोन श्लोकांमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा समाजात धर्माला ग्लानी येते आणि सगळीकडे अधर्म माजतो, तेव्हा ईश्वरच या पूर्ण जगताची काळजी घेत असतो आणि तो स्वतः अवतार रूपाने प्रकट होऊन समाजाला दिशा देत असतो, मुलाचं मार्गदर्शन करीत असतो आणि त्याचं जीवित कार्य संपलं की तो देह सोडून पुन्हा प्रकृतीमध्ये विलीन होत असतो. आणि या कार्यामध्ये तो काय करतो तर साधू किंवा सज्जन किंवा सत्कर्म करणारे यांचं संरक्षण करतो आणि दुष्कृत्य करणारे त्यांच्या दुष्कृत्य करण्याच्या प्रवृत्तींचा नाश करतो. दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश नाही करत, तर दुष्कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती मनोवृत्ती यांचा तो नाश करतो आणि धर्माची संस्थापना करतो. असं 2 श्लोकांचं स्पष्टीकरण आपण काल बघितलं होतं. अर्जुनाची मानसिकता कशी कशी बदलत गेली आणि तो आपला मित्र, आपला सखा, आपला सारथी श्रीकृष्ण असं भगवानांकडे न बघता आता त्याने श्रीकृष्णांना आपलं गुरु करून टाकलं आणि गुरुचं महात्म्य उपनिषदांमध्ये जे वर्णन केलेलं आहे तेही आपण आधी पाहिलं. गुरु मानल्यानंतर श्रीकृष्ण जे सांगतायत त्याच्यावर अर्जुनाचा विश्वास बसायला लागला किंवा त्या चर्चेमध्ये त्याला रस निर्माण व्हायला लागला. जिथपर्यंत एक मित्र म्हणून सांगत होता किंवा एक सारथी म्हणून सांगत होता, तिथपर्यंत अर्जुनाची वेगवेगळे युक्तिवाद चालू होते. पण आता तो ऐकण्याच्या स्थितीत आला. भगवान श्रीकृष्ण जे तत्वज्ञान सांगतायत ते ऐकण्याच्या स्थितीत तो आला, कारण त्याने शिष्यत्व पत्करलं श्रीकृष्णांचं आणि श्रीकृष्ण परम स्थितीमध्ये जाऊन हे सगळं ज्ञान सांगत आहेत. त्यावेळी ते सारथी नाही आहेत किंवा अर्जुनाचा मित्रही नाही आहेत, तर ते बिगायमध्ये जाऊन त्यांच्या परमस्थितीमध्ये जाऊन हे सगळं ज्ञान सांगतायत. त्यामुळे आता इथे पहिली नाती सगळी संपून गेली आहेत आणि गुरु शिष्याचं नातं मात्र शिल्लक राहिलंय आणि आपल्या आत्मचरित्रातून श्रीकृष्ण अर्जुनाला आता पुढे बोध करतायत, बोध घडवून आणतायत. 9वा श्लोक. भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्मचरित्राचा थोडासा अंश का सांगत आहेत? संस्कृत श्लोक आपलं असं श्रीकांतजींनी सूचना केली होती की संस्कृत श्लोक वाचा आणि त्याच्या मागून आम्ही म्हणतो. तर मी आता एक एक ओळ सांगते, पण मला असं वाटतंय की हे जे गीता पठणाचा जो कार्यक्रम आहे किंवा तुमच्यापैकी कोणीतरी मला वाटतं एक संथापन देतात, शुभाताई बहुतेक, तर आपण आठवड्यातनं एक दिवस सगळ्यांच्या सोयीने असं ठरवूया की त्या दिवशी फक्त गीता पठण असेल, सामूहिक वाचनाला त्या दिवशी सुट्टी असेल, असं आपण ठरवूया. म्हणजे ते एकमार्गी सोपं जाईल. आता मी सांगते श्लोक, माझ्या मागून तुम्ही म्हणा. जन्म कर्म च मे दिव्यम जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सः अर्जुन. पुन्हा एकदा. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः
एवं योग व्यक्तितत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म तत्त्वादेहं पुनर्जन्म नैति मामेति सहा अर्जुनः. नेति मामेति सः अर्जुन. भावार्थ, जो अशा प्रकारे खऱ्या दृष्टीने माझा दिव्य जन्म आणि माझं दिव्य कार्य जाणतो, तो आपले शरीर टाकल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. अर्जुना, तो मला येऊन मिळतो. मोक्ष ही जी संकल्पना भारतीय तत्वज्ञानामध्ये मांडण्यात आली आहे, तिचं काहीसं इथे स्पष्टीकरण आढळतं. मृत्यू म्हणजे देहाचा मृत्यू आणि मोक्ष म्हणजे संपूर्णपणे मुक्ती, जीवनमुक्ती, पुन्हा जन्म नाही, अशी ती संकल्पना आहे. सर्वसामान्यपणे ईश्वरी अवतार कसा आणि का होतो ह्याचं स्पष्टीकरण केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलं की जे ह्या सत्याचे सतत चिंतन करतात ते ईश्वराचा दिव्य जन्म आणि स्वतःची त्यांची सीमितता संपवतात आणि ईश्वरी स्वरूपाला मिळतात. या ठिकाणी हे केवळ जाणणं किंवा ज्ञात होणं असं सूचित केलं नाहीये, तर ते स्पष्ट केलं आहे. कारण हा श्लोक त्याच्या शब्दात आग्रहाने सांगतो की जो खऱ्या अर्थाने जाणतो, तत्वतः म्हणजेच आपल्यातील श्रेष्ठ आत्मतत्व आपल्यामध्ये अवतार केव्हा आणि कसे घेते याची आपण स्वतःच अनुभूती घेतली पाहिजे. आज खरोखर आपण व्यक्तिशः मर्यादित स्वरूपात मर्त्य पाशवी प्राणी असेच आहोत. तथापि जेव्हा जेव्हा शुद्ध निस्वार्थी इच्छा आपणामध्ये उत्पन्न होतात, तेव्हा आपल्यामधील दिव्य स्फुल्लिंग, दिव्य शक्ती आणि स्वर्गीय स्फूर्ती व्यक्त करतात. ह्या श्लोकात सूक्ष्म रीतीने सुचवलं आहे की ईश्वराच्या आनंदमय रूपाची नित्य उपासना करणं हाही मार्ग अमूर्त आत्मतत्वाचे चिंतन करण्याच्या मार्गा इतकाच व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी समर्थ आहे. इथे भक्ती मार्गाचं थोडंसं बीज आपल्याला आढळतं. ईश्वराच्या आनंदमय रूपाची नित्य उपासना हा भक्ती मार्ग, अमूर्त आत्मतत्वाचं चिंतन करणं हा ज्ञानमार्ग आहे. हे दोन्ही मार्ग व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी समर्थ आहे. असे काही व्यावसायिक वेदांती आहेत की ते ईश्वर शरीर रूपाने अवतार घेतो हा विचार मान्य करू शकत नाहीत. ते केवळ सावलीशी भांडत असतात. सगुणा वा निर्गुणाद्वारे जो साधक सत्याची उपासना मनापासून आणि आत्मीयतेने करतो, त्याला ध्येय सारखेच उपलब्ध असते. भगवान श्रीकृष्ण ह्या ठिकाणी अशा साधकाला पुनर्जन्म नाही, अशा प्रकारची पूर्णत्वाची परमोच्च अवस्था, सत्स्वरूपावस्था ह्याचं निर्देशन करीत आहेत. प्राचीन वैदिक ग्रंथातून ईश्वर स्वरूप होण्याची स्थिती ही मृत्यूरहित होणे अशी स्थिती वर्णिली आहे. पण त्यानंतरच्या वैदिक ग्रंथातून ह्या विचारात हळूहळू बदल होत गेलेला दिसतो आणि शाश्वत स्थिती म्हणजे ज्या स्थितीत साधकाला पुनर्जन्म नाही असं वर्णिलं आहे. या विचाराची प्रगती म्हणजे त्या काळातील लोकांच्या बौद्धिक विकासाचे द्योतकच होय. समाज जेव्हा अपरिपक्व असतो तेव्हा त्या समाजातील लोक मृत्यूला भिणारे असतात. पण पुढे तो समाज वृद्धिंगत होतो आणि उत्क्रांत होतो, तेव्हा त्यांना मृत्यूचं भय वाटत नाही, तर त्यांना पुनर्जन्माच्या शक्यतेचं भय वाटतं. कारण पुनर्जन्म म्हणजे अपूर्ण वातावरणात पुन्हा दुःखद जीवन जगणं होय. हे अतिस्पष्ट आहे की मृत्यूरहित स्थिती म्हणजे खरोखर जन्मरहित स्थिती होय. कारण जे जन्मते त्यालाच मृत्यू येतो आणि म्हणून त्या काळच्या वैदिक अभ्यासकांच्या विचारांची परिपक्वता झाली होती असं ह्या शब्दावरून स्पष्ट होतं. आणि या कारणामुळेच मोक्ष किंवा मुक्ती ह्याला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलंय किंवा ते 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्यातला मोक्ष हा परमार्थ आहे, म्हणून त्याला परमार्थ असंही म्हटलं जातं. तो सर्वात श्रेष्ठ असा अर्थ आहे. त्यामुळे मृत्यूपेक्षा पुनर्जन्म याचं भय वाटू लागतं आणि पुनर्जन्म कसा टाळता येईल यासाठी मोक्षाकडे वाटचाल सुरू होते.
ह्या मुक्तीच्या मार्गाची कारणमीमांसा श्रीकृष्णाने त्यांच्या आत्ताच्या हेतूसाठी केलेली नाही, परंतु तो मार्ग त्या प्राचीन युगातही प्रचलित होता. 9व्या श्लोकाचं स्पष्टीकरण इथे सांगताय. 10वा श्लोक माझ्या मागून म्हणा, मी सांगते. वीतराग भय क्रोधा वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिताः मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः मद्भावमागताः वीतराग भय क्रोधा वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिताः मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. मद्भावमागताः. भावार्थ: आसक्ती, भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त असलेले, माझ्यात विलीन झालेले, माझा आश्रय घेणारे आणि ज्ञानतपाने शुद्ध झालेले असे पुष्कळ मानव माझ्याप्रत येऊन पोहोचले आहेत. या श्लोकात आत्मसाक्षात्काराचा मार्ग आणि जे आपणास मिळवायचे आहे ते अंतिम ध्येय सूचित करण्यात आलं आहे. आपला मानसिक समतोल बिघडवणारी आसक्ती आणि तदानुषंगिक विकार यांचा त्याग केल्याशिवाय साधकाला कोणतीही प्रगती करता येणं शक्य नाही. ज्यावेळी अशा प्रकारची मनाची शिस्त प्राप्त केली जाते, तेव्हाच आत्मसाक्षात्काराच्या विचारात मग्न होऊन साधकाला हा महान विजय प्राप्त होतो. त्यानंतर त्याचं जीवन आनंदित होण्यासाठी आत्मपरिपूर्णत्वाचे जीवित कार्य हीच त्याची तीव्र आवड होते. ज्यावेळी व्यक्ती आत्मविकासाचा हा टप्पा गाठते, तेव्हा आपले महान धार्मिक ग्रंथ, उपनिषद यांचं अध्ययन करण्यास आणि त्यातील उपदेशाप्रमाणे वागण्यास तो अधिकारी बनतो. गुरुच्या पायाशी बसून धर्मग्रंथांचा अभ्यास, धर्मग्रंथातील शब्दांचा योग्य आंतरिक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेदांत सत्याचे स्वतंत्ररित्या केलेले परिशीलन आणि शेवटी साधकाने एकाग्र चित्ताने केलेल्या ध्यान साधनेतून त्याने आपल्या मनाचा समतोल राखण्याचा हळूहळू आणि स्थिर केलेला प्रयत्न ह्यांच्यातून हिंदू धर्मात अपेक्षित असलेले आत्मविकासाचे साधन तयार होते. वेदांत तत्वांचा अभ्यास आणि त्यात दर्शवल्याप्रमाणे शांत आणि प्रेममय जीवन जगण्याचे आपण केलेले प्रयत्न हे सगळे मिळून ज्ञानतप बनते. पुन्हा एकदा वाचते. गुरुच्या पायाशी बसून धर्मग्रंथांचा अभ्यास, धर्मग्रंथातील शब्दांचा योग्य आंतरिक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेदांत सत्याचे स्वतंत्ररित्या केलेले परिशीलन आणि शेवटी साधकाने एकाग्र चित्ताने केलेल्या ध्यान साधनेतून त्याने आपल्या मनाचा समतोल राखण्याचा हळूहळू आणि स्थिर केलेला प्रयत्न ह्यांच्यातून हिंदू धर्मात अपेक्षित असलेले आत्मविकासाचे साधन तयार होते. ही अभ्यास प्रक्रिया श्रवण, गुरुकडून श्रवण, मनन, त्याच्या सोबत राहणं, त्यानंतर चिंतन, स्वतः त्याचं केलेलं परिशीलन आणि ते आपल्या स्वतःच्या आयुष्यात उतरवणं म्हणजे निजध्यास, अशी ही अभ्यास प्रक्रिया. यामधून आत्मविकासाचं साधन तयार होतं. वेदांत तत्वांचा अभ्यास आणि त्यात दर्शवल्याप्रमाणे शांत आणि प्रेममय जीवन जगण्याचे आपण केलेले प्रयत्न हे सर्व मिळून ज्ञानतप बनते. काही भाष्यकार असे आहेत की ह्या श्लोकात तीनही मुक्ती मार्गांचा समन्वय आहे असं समजतात. ह्या श्लोकातील पहिल्या ओळीच्या अर्ध्या भागात कर्ममार्ग दाखवला आहे. कारण कर्माच्या क्षेत्रात तो तयार झाल्याशिवाय आसक्ती, भय आणि क्रोध यापासून त्याला मुक्ती मिळणार नाही. वीतराग, भय आणि क्रोध यापासून मुक्ती लाभत नाही.
त्याच ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात माझ्यात एकरूप व्हा आणि माझा आश्रय घ्या. मन्मयाः माम उपाश्रयाः ह्यात भक्ती मार्ग सूचित होतो, की ज्यात भक्त आपल्या हृदयातील आत्मारामाशी भक्तीने एकरूप होतो आणि ईश्वराशिवाय दुसऱ्या कशाचाही तो आश्रय घेत नाही. विवेकपूर्ण चिकित्सा आणि सतत आणि अखंड तादात्म्य होण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञान तपसा ह्यांनी ज्ञानमार्ग निर्देशित केला आहे. ह्यातील गर्भितार्थ असा की वेगवेगळ्या दिसणाऱ्या मार्गाने जात असलेले साधक शेवटी सर्व शक्तिमान जो आत्मा त्याच ध्येयाप्रत म्हणजे परमतत्वाप्रत म्हणजे माझ्याप्रत पोहोचतात. तिन्ही मार्गांचं खूप सुंदर विश्लेषण या श्लोकामध्ये दिसतंय. खरं पाहता हे तिन्ही मार्ग म्हणजे आपलं मन उन्नत करण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्व आध्यात्मिक मार्ग केवळ आपलं मन शुद्ध करण्याचे म्हणजे स्थिर आणि एकाग्र करण्याचे प्रयत्न असतात. आपल्यापैकी काही इतर गोष्टींपेक्षा शरीराशी अधिक एकरूप झालेले असतात. दुसरे काही स्वभावतःच आपल्या मनाच्या क्षेत्रात रमलेले असतात आणि आणखी काही आपल्या बौद्धिक व्यक्तित्वात गुंतून गेलेले असतात. ह्या 3 प्रकारच्या साधकांना एकच मार्ग दाखवला तर संभव असा आहे की त्या मार्गाची पद्धती सर्वांनाच स्वीकृत करणं आणि आचरणात आणणं शक्य होणार नाही. इंद्रिय दमन करून मनाचा निग्रह करणं म्हणजे कर्मयोग आणि हा मार्ग जे पूर्णपणे शरीराचा आणि जगाचाच विचार करतात त्यांना योग्य आहे. मन संयमन करून मनाचा निग्रह करणं म्हणजे भक्तियोग होय. हा मार्ग जे भावना प्रधान वृत्तीचे असतात त्यांना अनुकूल होणारा आहे. विवेक स्तरावरून मनाचा निग्रह करण्याची जी पद्धती आहे तो ज्ञानमार्ग होय. हा मार्ग बुद्धिजीवी माणसाला आवडू शकतो. परंतु कोणताही मार्ग अनुसरला किंवा साधक कोणत्याही प्रकारचा असला तरी शेवट आत्मसाक्षात्काराच्या क्षणी येणारा आध्यात्मिक परिपूर्णतेचा अनुभव सर्वांचा एकसारखाच असतो. ही गोष्ट निर्विवाद आहे. जगातील सर्व गूढ धर्मग्रंथ दर्शवतात की जणू प्रत्येक महात्म्याने जगभरच्या पूर्वीच्या गुरुजनांकडून उसनं घेतलं आणि अनुकरण केलं. आणि हे असं असणारच. देह मन बुद्धीच्या अतीत झाल्या क्षणी जी परिपूर्ण अनुभूती महात्मा घेतो ती म्हणजे त्याच्यातीलच स्वानुभूती होय. जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे खरं आहे की एकदा आपण गाढ झोपेच्या अधीन झाल्यावर निद्रेचा अनुभव सर्वांचा सारखाच असतो. मग आपण विजयी राजे असू किंवा दुर्दैवी भिकारी असू. ह्या श्लोकात असंही सुचवलं आहे की मुक्तीचे हे वेगवेगळे मार्ग अनुसरून पुष्कळ साधक माझ्या स्वरूपात विलीन झाले आहेत. कर्मयोग हा काही नवीन नसून पूर्वी यशस्वी मार्ग म्हणून ज्याचा अनुभव आला होता त्याचंच केवळ ते पुनरुज्जीवन होय. या सत्यावर जोर देण्याकरता हे इथे स्पष्ट केलं आहे. मग भगवान श्रीकृष्ण काहींना मोक्ष देतात आणि काहींना नाही. अशा रीतीने प्रेमाच्या आणि तिरस्काराच्या वृत्ती दाखवीत असले पाहिजेत. याचं उत्तर पुढील श्लोकामध्ये सापडतं. या श्लोकाच्या स्पष्टीकरणात आपण विश्रांती घेतोय आणि आतापर्यंत जे तिन्ही मार्गांचं स्पष्टीकरण आपण वाचलं ते पुन्हा एकदा आठवण्यासाठी 2 मिनिटं आपण थांबूया आणि त्यानंतर पुन्हा वाचन सुरू करूया.
पुढच्या श्लोकाकडे जाऊया. ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मनुष्याः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मनुष्याः पार्थ सर्वशः. भावार्थ, लोक कोणत्याही मार्गाने माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करोत, मी त्यांना त्याप्रमाणे फळ देतो. हे पार्था, लोक सर्व प्रकारे माझाच मार्ग अनुसरतात. श्रीकृष्ण परमस्थानी जाऊन बोलत आहेत. आसक्ती किंवा राग आणि द्वेष हे दोष ईश्वराच्या ठिकाणी असत नाहीत. तो चैतन्य घन आहे. सर्व कर्मांचे आणि कर्मफलांचे अधिष्ठान आहे. आपल्याला आवडेल तसे अमर्याद मनाचे आवाहन करू शकू अशीच उपकरणं आपल्याला दिलेली असतात. त्या उपकरणाला योग्य आवाहन केलं आणि काळजीपूर्वक त्याचा उपयोग केला तर आपल्या बौद्धिक कुशलतेचे पारितोषिक म्हणून आपल्या कार्याच्या ध्येयाप्रत आपण पोहोचू शकू. आपण ती साधनं अयोग्य रीतीने वापरली तर तीच ईश्वर शक्ती आपल्या सर्व नाशाला कारणीभूत होऊ शकते. पेट्रोलमधील ज्वलनशक्ती ही मोटारच्या इंजिनाच्या झाकणाखाली म्हणजे बॉनेट खाली असलेल्या यांत्रिक योजनेमुळे अश्वशक्तीत रूपांतरित करता येते. या अश्वशक्तीचा उपयोग अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी करता येतो किंवा रस्त्याच्या कडेला वेड्या वाकड्या भग्नावशेषांचा एक ढिगारा आणि मोडलेल्या हाडांचे एक गाठोडे होऊन पडून राहू शकतो. असे अपघात मोटर ड्रायव्हरच्या निष्काळजीपणाने जरी होत असले तरी ज्या शक्तीने ती मोटर रस्त्याच्या कडेला आदळते ती शक्ती त्याच पेट्रोलने दिलेली असते. मोटरगाडीतून जे लोक आपल्या घरी सुखरूप पोहोचतात त्यांच्याबद्दल त्या पेट्रोलमधील शक्तीला काही प्रेम असत नाही. पेट्रोलपासून इंजिनाला जी शक्ती मिळते ती प्रेम किंवा द्वेष या भावनेने मिळत नसून इंजिनामधील यांत्रिक योजनेमुळे मिळते आणि ती शक्ती कशी वापरायची हे आपल्यावर आणि आपण ती कशी शहाणपणाने वापरतो ह्यावर अवलंबून असतं. अणुशक्तीचा उपयोग शांततामय आणि प्रगतिशील जीवनाच्या उद्देशासाठी वापरता येणं शक्य आहे किंवा पृथ्वी तलावरील अस्तित्व पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सुद्धा हा अणुबॉम्बचा उपयोग किंवा पृथ्वी तलावरील अस्तित्व पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सुद्धा करता येण्यासारखा आहे. हा अणुबॉम्बचा उपयोग आपण केवळ विनाश किंवा उद्ध्वस्तता करण्याकरता केला तर त्याला ती अणुशक्ती केव्हाही जबाबदार नाही. शक्तीचा दुरुपयोग करीत असते ती माणसातील दुष्टवृत्ती. त्याचप्रमाणे इथे भगवान म्हणतात, जीवन म्हणून मी सर्वांना माझी शक्ती कोणताही पक्षपात न करता देतो आणि ज्या स्वरूपात ते माझे आवाहन करतात त्या स्वरूपाने मी त्यांची सेवा करतो. घरातील विजेच्या बटनाचा उपयोग गाणं ऐकण्यात म्हणजे रेडिओवरचं गाणं ऐकण्यात, पंख्याच्या वाऱ्याने आपणास थंड वाटावे म्हणून वारा घेण्यात किंवा पाणी उकळणे किंवा स्वयंपाक करण्यासाठी किंवा खोली उबदार करण्यासाठी ते बटण आपण कोणत्या उपकरणाशी जोडतो त्यावर ते अवलंबून असतं. पंख्यातून वाहणारी वीज आपणहून प्रकाश किंवा उष्णता बाहेर टाकत नाही. त्याचप्रमाणे अव्यक्त चैतन्याच्या शाश्वत शक्तीचे आवाहन करणं शक्य होतं आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आपापल्या आवाहनानुसार पूर्ण होतात. जसं सुरक्षितपणे वाहन हाकताना किंवा वाहनाला अपघात होताना त्या यंत्राला शक्ती देणारं पेट्रोल तेच असतं, त्याप्रमाणे
बुद्धामध्ये आणि खुनी माणसामध्ये कार्य करण्याची किंवा काही संपादन करण्याचे सामर्थ्य देणारी दिव्य शक्ती ही एकच असते. अशा तऱ्हेने भगवान जर ममता किंवा दुष्ट भावनांपासून मुक्त असेल तर तो सर्व प्राण्यांबाबत सारखाच कृपाळू असला पाहिजे आणि तो सर्वांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असला पाहिजे. असं आहे तर सर्वसामान्य मानव भगवत प्राप्तीची इच्छा आणि पूर्णत्व का मिळवत नाही, असं का ते आता पुढे श्रवण कर. संस्कृत श्लोक वाचते. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. सिद्धिर्भवति कर्मजा. वाचतेस का पुढे? भावार्थ, कर्माच्या यशाची सिद्धी म्हणजेच इच्छा करणारे ह्या लोकी देवतांचे यज्ञ आदीद्वारे पूजन करतात. कारण ह्या मनुष्य लोकात कर्मापासून मिळणारी यशप्राप्ती त्वरित मिळते. म्हणजे मनुष्य लोकांचं महत्व इथे सांगितलंय की मनुष्य लोकात कर्मापासून मिळणारी यशप्राप्ती त्वरित मिळते. जर दिव्य आत्मशक्ती ही चांगल्या तसेच वाईट मार्गासाठी उपलब्ध असते तर आपल्या या जगात सन्मार्गाने वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे फार विरळे दिसतात. पण वाईट मार्गाचा अवलंब करणारे मात्र बहुसंख्य लोक आपणास आढळतात. हे कसे? सर्व विचारी साधकांच्या मनात असा प्रश्न निश्चितपणे येतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण या अपेक्षित प्रश्नाचे उत्तर देत आहेत. ते म्हणतात, मनाला बहिर्मुखी जीवन घालवायची इच्छा असो किंवा आंतरिक समाधानाचे जीवन जगायचे असो, ते आत्मतत्वाच्या सर्व शक्तीपासून आपले सामर्थ्य व क्षमता मिळवूनच तसे करू शकते. परंतु मन नेहमी बाह्य वस्तुजन्य ओंगळ विषयभोगांचाच बहिर्मुख मार्ग निवडते. कारण निकृष्ट दर्जाच्या विषय वासना संतुष्ट करून तत्कालिक आनंद मिळवणे हे फार सोपे असते. फास्ट म्हणजे लवकर आनंद मिळतो म्हणून मन बाहेर विषय भोगांसाठी बहिर्मुख झालेले असते. आपल्या प्रकृती आवरणाशी आपण तादात्म्य पावल्यामुळे आपल्या इंद्रियजन्य वासना पुऱ्या करण्यासाठी जी विशिष्ट क्षमता लागते ती अचेतन जगात आहे असे आपण मानतो आणि इच्छित वस्तूंच्या संबंधातून आपणास तात्पुरते सुख मिळते असे आढळून येते. येथे देव हा शब्द ज्ञानेंद्रिय ह्या अर्थाने वापरला आहे. त्याच्या ठिकाणी रूप, रस, गंध इत्यादी विषयांना प्रकाशित करण्याचे सामर्थ्य असते. लोक आपल्या कर्मापासून ताबडतोब अपेक्षित फल सुख म्हणजे सुख मिळावे म्हणून देवतांची पूजा करतात. तर देवता म्हणजे इथे इंद्रिय सांगितलंय. ज्ञानेंद्रिय आपल्या विषयाशी संपर्क साधण्यासाठी हपापलेली असतात. म्हणून त्यांना विषय वस्तूंच्या संपर्कात आणल्याने जे ताबडतोब फळ मिळते ते दुसऱ्या कशानेही मिळत नाही. या जगातील विषय लोलुपतेच्या वृत्तीचे हे कारण आहे. भगवान श्रीकृष्ण ह्याबाबत सांगतात की उत्कृष्ट प्रयत्न करूनही आपल्यापैकी पुष्कळ लोक पशुतुल्य वासनांचे जीवन जगतात. कारण ह्या मानवी जगात कर्माचे फळ त्वरित मिळते. आपल्या या पृथ्वी तलावर प्रयत्नपूर्वक केलेल्या कर्माने आपली ज्ञानेंद्रिये इच्छित वस्तूंच्या जेव्हा संपर्कात येतात तेव्हा फलप्राप्ती ताबडतोब मिळते. विषयी जीवन निकृष्ट सुखांचे असूनही कमी प्रतिकाराचे असल्यामुळे जरी सर्वसाधारण मनुष्य सुख व समाधान मिळवण्याच्या तीव्र इच्छेने त्याच्या मागे लागतो आणि चंचल वस्तू मिळविणे व उपभोग घेणे ह्यात आपली आध्यात्मिक शक्ती वाया घालवतो. या विधानाचे सत्य आपल्याला
आपल्या प्रत्येकाच्या अगदी अनुभवातील आहे. लौकिक सुख सहज मिळतात. एवढाच या उतार्याचा अर्थ समजू नये. तर मानव म्हणून आपल्या जीवनातील कर्मे आपण अशा प्रकारे विचारपूर्वक ठरवू शकतो की निसर्गावर मात करून वनस्पती आणि प्राणी विभागांच्या सदस्यांच्या सुखापेक्षा आपण जास्त प्रमाणात सुख मिळवू शकतो. आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून निकृष्ट प्रतीचा किंवा उत्कृष्ट प्रतीचा जीवन मार्ग चोखाळण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांचे स्थूलमानाने बहिर्मुख व अंतर्मुख स्वभावाचे असे 2 विभाग पाडता येतात. बहिर्मुख वृत्तींच्या माणसांचे पुन्हा त्यांचे विचार व कर्मे यांच्या गुणांनुसार आणखी 4 प्रकार करता येतात. आता पुढे श्लोक. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. बहिर्मुख माणसं, बहिर्मुख आणि अंतर्मुख असं 2 व्यक्तिमत्वांचे प्रकार आपल्याला इथे सापडले. आता बहिर्मुख माणसांचे पुन्हा जे 4 प्रकार आहेत त्याचा विस्तार पुढच्या श्लोकामध्ये आलाय. विचार आणि कर्म यांच्या गुणांनुसार पुन्हा त्याचे 4 वृत्ती दाखवल्या आहेत. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. गुणकर्म विभागशः. गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारम अपि मां. तस्य कर्तारम अपि मां. विद्यकर्तारम अव्ययम्. विद्यकर्तारम अव्ययम्. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. गुणकर्म विभागशः. गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारम अपि मां. तस्य कर्तारम अपि मां. विद्यकर्तारम अव्ययम्. विद्यकर्तारम अव्ययम्. भावार्थ, गुण व कर्म ह्यांच्या विभागाप्रमाणे 4 प्रकारच्या जाती मी उत्पन्न केल्या आहेत. मी जर त्यांचा उत्पन्न करता असलो तरी तू मला अकर्ता व न बदलणारा असे समज. हा असा श्लोक आहे की त्याच्या अलीकडच्या काळात जाती व्यवस्था या स्वरूपाचा सामाजिक गुन्हा उचलून धरणाऱ्यांकडून फार गैरउपयोग केला जात आहे. वर्ण याचा अर्थ रंगांच्या निरनिराळ्या छटा हा शब्द येथे योगातील अर्थाने वापरला गेला आहे. मानवात जे 3 गुण आहेत त्यांना 3 वेगवेगळे रंग आहेत असे योगशास्त्रात मानले आहे व ते 3 गुण म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मानसिक स्वभाव अशा रीतीने सत्व म्हणजे गुणाचा रंग पांढरा, रजो गुणाचा रंग तांबडा, तम गुणाचा रंग काळा असे समजण्यात येते. मनुष्य जसे विचार बाळगतो तसा तो असतो. व्यक्तीतील विचार सकृतदर्शनी जरी सारखेच दिसत असले तरी प्रत्येकाच्या नैसर्गिक स्वभावानुसार त्यांच्यात काही स्पष्ट फरक आढळतात. अशा स्वाभाविक गुण विभाजनानुसार आध्यात्मिक जीवनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्व मानवजात 4 वर्गात विभागली जाते. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या शहरात तेथील लोकांच्या धंद्यानुसार डॉक्टर, वकील, प्रोफेसर, व्यापारी, राजकारणी, टांगेवाले इत्यादी असे भेद आपण करतो. त्याचप्रमाणे सुबुद्ध माणसांनी बाळगलेल्या विचारांच्या दर्जावर गुणजातींना 4 नावे संबोधली आहेत. देशाच्या दृष्टीने विचार करता डॉक्टर व टांगेवाला हे वकील व तंत्रज्ञ ह्यांच्या इतके महत्वाचे आहेत. त्याचप्रमाणे सर्व समाज निकोप राहण्यासाठी सर्व जाती हे स्पर्धात्मक घटक न राहता सहाय्यक असावेत. ते परस्पर पूरक असावेत. एकमेकांना विरोध किंवा स्पर्धा करणारे नसावेत. परंतु पुढे काही काळानंतर मध्ययुगातील सुरुवातीच्या काळात भारतातील सत्तेच्या राजकारणात जातीय भावना आजच्या विकृत स्वरूपात उत्पन्न झाल्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानामुळे निकृष्ट दर्जाचे पंडित प्रस्तुत श्लोकाचा काही भाग उद्धृत करून आपल्या उथळ ज्ञानाचे प्रदर्शन करू शकले. अवनतीला गेलेल्या हिंदू ब्राह्मणांना या श्लोकाचा पहिला चतुर्थ भाग चातुर्वर्ण्य मया सृष्टम, मी 4 वर्ण उत्पन्न केले, हा भाग उद्धृत करणे सोयीचे वाटले आणि ह्या समाजाची दुःखद चिरफाड होण्यात जणू ईश्वरी अनुज्ञा असल्याचे भासविण्याकरता त्याला दिव्य रूप दिले. ज्यांनी हे केले तेच लोक हिंदू धर्माचे जास्त मोठे निंदक आहेत. कारण श्री व्यासमुनी ह्या श्लोकाच्या वरील त्या ओळीत जणू त्याच
श्वासात समाजातील जातींच्या विभागीकरणाचा आधार देत म्हणतात, समाजातील लोकांच्या वेगवेगळ्या मानसिक गुण व शारीरिक कर्म यांच्या विभागणीनुसार गुणकर्म विभागशः या ओळीनुसार वर्ण ह्या शब्दाच्या शब्दाची संपूर्ण व्याख्याच आपले सध्याचे गैरसमज दूर करते. एवढेच नव्हे तर ह्या सर्व श्लोकाचे खरे महत्व समजण्यास त्यात निश्चित माहिती मिळते. मनुष्य केवळ जन्माने ब्राह्मण असत नाही, तर चांगले ध्येय व सद्विचार मनात रुजल्याने आपण ब्राह्मणत्व मिळवू शकतो. बाह्य जगातील केवळ आपली कर्मे, शारीरिक कर्म किंवा बाह्यांगावरील भस्म, गंध आदी चिन्हे यावरून ब्राह्मण म्हणून आपण मिरवू शकत नाही. ही व्याख्या स्पष्ट दर्शवते की ज्याचे विचार व आचार राजस आहेत तो क्षत्रिय, शूद्र म्हणजे ज्याचे विचारच केवळ तामसी असतात असे नव्हे, तर जो आपल्या शारीरिक भाग, लालसा आणि पशुवासना भागविण्यासाठी शूद्र कर्माचे जीवन जगतो तो. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या जातीसंबंधी निवेदनाचा संपूर्ण अर्थ गुणकर्मानुसार या विधानात अगदी स्पष्ट केला आहे. फॉल अँड राईज ऑफ मॅन म्हणजे मनुष्याची अवनती व उन्नती. या आमच्या पुस्तकात आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे की आत्मा हा स्वतःच्याच मायेने जणू मानसिक व बौद्धिक जीवनाच्या 3 अवस्थातून स्वभाव व वैचित्र्यामुळे प्रकट होतो. ते 3 प्रकार म्हणजे सात्विक कर्म म्हणजे अनॅक्टिव्हिटी, राजसिक कर्म ऍक्टिव्हिटी, अकर्म तृष्णीभाव म्हणजे इनॅक्टिव्हिटी. या 3 अवस्थांच्या मार्गातून वाहणारे चैतन्याचे प्रकटीकरण शरीरधारी जीवाचे निरनिराळे विचार, विक्षेप व कर्म या अवस्थातून व्यक्त होत असते. उपकरणे चैतन्याच्या स्पर्शाने फुलवली गेली नसती तर जीवनातील विविधता शक्य झाली नसती. मी स्वतः सर्व जीवनाचे उगमस्थान असून मनुष्याच्या सर्व क्रिया करणारा मीच आहे, असे जोरदारपणे भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात. जसे समुद्र म्हणू शकतो की समुद्रातील लाटा, तरंग, पेस, बुडबुडे इत्यादी हे उत्पन्न करणारा मीच आहे. सोने असे म्हणू शकेल की जगातील सर्व प्रकारच्या दागिन्यांचा निर्माता व आधार मीच आहे. कारण सोन्याच्या विविध दागिन्यातून सोने काढून घेतले तर कोणताच दागिना अस्तित्वात राहणार नाही. वाचू का पुढे? नाही, मला वाचते. परंतु त्याचबरोबर हे सर्वव्यापी अनंत तत्व पूर्वी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या कर्मात प्रत्यक्ष भाग घेऊ शकत नाही. म्हणून भगवान एकाच श्वासात सांगतात की जरी मीच सर्व कर्मांचा म्हणजे मायेचा कर्ता आहे असे जरी असले तरी त्याच्या सत्य स्वरूपात परमार्थ पाहता मी अकर्ताही आहे, तो त्याचबरोबर अकर्ताही आहे. वेदांतातील ह्या विचारांची जोपर्यंत नीट ओळख झालेली नसेल तोपर्यंत अशा नवख्या म्हणजे अनइनिशिएटेड वेदांताचा अभ्यास करणाऱ्यांचा परस्पर विरोधी विधानांनी गोंधळ होतो. आपल्या नेहमीच्या संभाषणात मी बसमध्ये बसून 10 मैलांवरील माझ्या गावी गेलो किंवा मी रेल्वे गाडी पकडली व येथे आलो असे लोक बोलताना आपण ऐकतो. नेहमीच्या सरावाच्या संभाषणात आपणास त्याचा अर्थ समजत असल्याने आपण ह्या म्हणण्यातील विरोध काय आहे ह्याची चिकित्सा करत नाही. आपण नुसते बसून प्रवास करू शकत नाही. गाडी पकडली की आपण विशिष्ट स्थळी पोहोचलो असे होऊ शकत नाही. गाडी पकडली की आपण विशिष्ट स्थळी पोहोचलो असे होऊ शकत नाही. तरी सुद्धा ते सर्व खरे असते. आपण बसमधून किंवा रेल्वे गाडीतून प्रवास करतो तेव्हा आपण स्वतः काही हलत नाही. आपण फक्त बसलेलो असतो आणि आपल्या आसनाला खिळून असतो. तरी पण ज्या वाहनात आपण बसलेली असतो ते वाहने पुढे जात असते म्हणून आपण ते अंतर कापतो. कारण वाहनाच्या गतीचा संबंध आपल्याशी जोडला जातो. त्याचप्रमाणे स्वभावाची निर्मिती मनबुद्धीशी जोडण्याऐवजी आपण ती परमेश्वराशी जोडतो. खरोखर परमेश्वर त्याच्या सत्य स्वरूपात अपरिवर्तनीय, अव्यय आणि सर्वव्यापी असल्याने तो कर्ताही नसतो व निर्माताही नसतो.
गुणकर्म विभागशः असा महत्वाचं इथे स्पष्टीकरण दिलंय की जाती व्यवस्था ज्या असतात ह्या जन्माने तुम्हाला मिळतात आताच्या काळामध्ये, पण पूर्वीच्या म्हणजे इथे जो उपदेश केलाय तो तुमचे गुण आणि तुमची कर्म याच्याबद्दल तुमचा स्तर ठरत असतो. म्हणजे ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला म्हणजे तुम्ही ब्राह्मण असं होत नाही, तर तुमची कर्म जर का सत्कर्म असतील तर तुम्ही त्या कर्मानुसार ब्राह्मणत्व प्राप्त करू शकता. आपापल्या कर्मानुसार त्या जाती मिळत जातात आणि समाज घडत असतो. त्यामुळे जे चातुर्वर्ण्य होते पूर्वीच्या काळी ते त्या व्यक्तीच्या गुणाप्रमाणे आणि कर्माप्रमाणे विभागले गेले होते, जन्माप्रमाणे नाही. हा महत्वाचा भेद आपल्याला दोन संस्कृतींमध्ये दिसून येतो. इथे आपण 2 मिनिटं पॉज घेऊया आणि नंतर पुन्हा सुरू करूया. पुढे जाऊया 14वा श्लोक. श्री कृष्ण सांगतायत अर्जुनाला, मी ज्या कर्माचा करता आहे असं तुला वाटतं त्या कर्माचा मी खरोखर करता नाही. भगवान बुद्धांचं वाक्य आठवलं असेल, इव्हेंट्स हॅपन, डीड्स आर डन, बट देअर इज नो इंडिव्हिज्युअल डुअर देअरऑफ. नमाम कर्माणि लिंपन्ति नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कर्मभिर्न स बध्यते. न मां कर्माणि लिंपन्ति
न माम कर्माणि लिम्पन् न मे कर्मफले स्पृहा न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कर्मभिर्न स बध्यते. भावार्थ, कर्मे मला लिप्त करीत नाहीत, ना मला त्या कर्मफलाविषयीची म्हणजेच पाप पुण्याविषयीची इच्छा असते. याप्रमाणे मला जो जाणतो तो आपल्या कर्मांनी बांधला जात नाही. जो नित्य शुद्ध व परिपूर्ण आत्मा आहे तो कधीही कलंकाने लिप्त होत नाही किंवा ज्यातून कोणतीही इच्छा निर्माण होते अशी अपूर्णत्वाची जाणीवही त्याला असू शकत नाही. या ठिकाणी स्वतः भगवान म्हणजेच आत्मतत्व मान्य करतात की कर्मे मला लिप्त करत नाहीत अथवा कर्मफलांची चिंता मी करत नाहीत. न माम कर्माणि लिंपती न मे कर्मफले स्पृहा. लिप्त होणे किंवा इच्छा होणे हे मन व बुद्धी यांद्वारे कार्य करणाऱ्या आत्मतत्वाला म्हणजे जीवाला होत असतात. आपले सूक्ष्म शरीर जेव्हा इच्छा व विक्षेप यांनी लिप्त आसक्त होते तेव्हा त्या शरीरातील जीवावर म्हणजे इगोवर त्या दोन्हीचा परिणाम होतो असे दिसते. हे पुढील उदाहरणावरून चांगल्या रीतीने समजून येईल. एखाद्या भांड्यातील पाण्यात जे सूर्याचे प्रतिबिंब पडते ते पाण्याच्या स्थितीवर सर्वस्वी अवलंबून असते. भांड्यातील पाणी हलत असेल तर त्यात पडलेले सूर्यबिंब हेही हलते. तसेच भांड्यातील पाणी गढूळ असेल तर त्यात पडलेले सूर्यबिंब अस्पष्ट दिसेल. सूर्यबिंबाचा अस्पष्टपणा किंवा अस्थिरता यामुळे ज्याचे बिंब आहे त्या मूळ वस्तूवर अनंत आकाशातील सूर्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे मनाच्या इतर विकृती विकारांचा किंवा दुष्ट प्रवृत्तींचा दुःखद परिणाम येथे जीव भोगतो आणि तो जीव आपल्या कर्मफलाच्या आसक्तीने विपेक्षितही होत असतो. मनोरूपी जलाशयात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाच्या भ्रामक अस्थिरतेने ते आत्मतत्व आपले शुद्ध चैतन्य स्वरूपात मुळीच विचलित होत नाही. जो मला अशा रीतीने जाणतो इति माम यो अभिजानाति असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ असा की ज्याने आपल्या उपाधित जीवभावाशी झालेल्या तादात्म्याचा त्याग केला आहे व आपल्यातील मी म्हणजे त्या आत्मतत्वाशिवाय दुसरे काही नाही असे ओळखले आहे, त्याच्यावर जगातील त्याच्या कोणत्याही कर्माचा काहीही परिणाम होत नाही. पाण्यात पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबास जेव्हा समजेल की त्याचे खरे स्वरूप आकाशातील सूर्य हे आहे तेव्हा पाण्याचा गढूळपणा किंवा त्याची अस्थिरता त्याच्यावर काहीही परिणाम करू शकत नाही. अभिजानाती म्हणजे जाणतो. या ठिकाणी जाणणे ही संज्ञा एका विशिष्ट अर्थाने वेदांत शास्त्रातील रूढ अर्थाने वापरली आहे. सर्वसाधारणपणे जाणणे म्हणजे ज्ञात्याने ज्ञेयाच्या संपर्कात येण्यामुळे होणारी प्रतिक्रिया होय. अज्ञाता म्हणजे जाणून घेणारा आणि ज्ञेय म्हणजे जी गोष्ट जाणून घ्यायची आहे ते. तर ज्ञाताने ज्ञेयाच्या संपर्कात येण्यामुळे होणारी प्रतिक्रिया म्हणजे जाणणे. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला समजलेली असते तेव्हा आपणास त्या गोष्टीबद्दल मुळीच शंका नाही हे स्पष्ट असते. हा शब्द जगाच्या सर्वसाधारण नित्याच्या व्यवहारातून घेतला असून तो येथे विशेष अर्थाने वापरला आहे. तो असा की आपल्या खोल चिंतनाच्या अत्यंत सूक्ष्म अवस्थेत जेव्हा आपल्यातील आत्मतत्वाचा पुन्हा प्रत्यय येतो व त्याची ओळख पटते तेव्हा आत्मतत्व हेच आपले खरे स्वरूप आहे हे आपण जाणतो. आपल्यातील ज्ञात्याहून ज्ञेय हे वेगळे नव्हे. त्यावेळी आपल्यातील जी ज्ञानस्थिती येते ती निर्णायक व स्वयंसिद्ध असते. ह्यानंतर संशयाचा लवलेशही राहत नाही. हे अभिजानाती या संज्ञेने दाखविलेले आहे. म्हणजे त्यावेळेस ज्ञाता आणि ज्ञेय हे वेगळे नाहीत ह्याची जाणीव होते, हे जाणणं होतं, याचं ज्ञान होतं आणि ती ज्ञानस्थिती निर्णायक आणि स्वयंसिद्ध असते. आत्मपरिपूर्णतेच्या नेहमीच्या वैदिक साधनेचे हे नवीन अर्थबोधन आहे. याला ह्यापूर्वीचा दाखला आहे काय? श्रवणकर. एवं ज्ञात्वा कृतं कर्म एवं ज्ञात्वा कृतं कर्म
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् पूर्वैः पूर्वतरं कृतम् एवं ज्ञात्वा कृतं कर्म एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. पूर्वैः पूर्वतरं कृतम्. भावार्थ हे जाणून पूर्वीच्या मोक्षेच्छूंनी म्हणजे मोक्ष इच्छूंनी कर्म केले म्हणून तूही पूर्वीच्या काळी प्राचीन मोक्ष इच्छूंनी केले तसे कर्म कर. मी अकर्ता आहे व मला कर्माच्या फलाची अभिलाषा नाही असे माझे परिपूर्ण आत्मस्वरूप जाणल्यावर कोणतीही इच्छा व अहंकाराचा वृथा अभिमान राहणार नाही. मागील अध्यायात प्रतिपादन केलेली व स्पष्ट केलेली कर्मयोगाची पद्धती युक्ती प्राचीन काळी सुद्धा पुष्कळ बुद्धिमान साधकांनी अनुसरली होती असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. सारांश मागील अध्यायात सांगितलेला कर्मयोग हा काही नवीन नसून आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करणाऱ्या सर्व साधकांनी तो अवलंबिलेला होता. म्हणून कर्मयोगाच्या उपयुक्ततेबाबत भरपूर पुरावा मिळत असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्राचीन काळच्या लोकांनी साधकांनी जसा तो स्वीकारला तशा प्रकारे त्याने देखील निस्वार्थीपणाने कर्म मार्ग स्वीकारणे त्याच्या हिताचे आहे. आर्यपुत्र कोणतीही नवीन कल्पना मग ती कितीही बुद्धिगम्य असो आंधळेपणाने स्वीकारण्यास तयार नसतो. अर्जुन तसा असल्याने त्याचे गर्भित मौन पाहून श्रीकृष्ण त्याचे समाधान करतात की ही कल्पना त्यांनी स्वतः शोधून काढलेली नसून वेदांमध्ये अगोदरच सांगितलेल्या विचारांचे सुबुद्धपणे केलेले दुसरे पुनरार्थबोधन आहे आणि ज्याच्या सामर्थ्याबद्दल प्राचीन साधकांच्या अनुभवांनी दुजोराच मिळतो. जर कर्मयोग अनुसरावयाचा असेल तर तुझा उपदेश म्हणून मी तो स्वीकारण्यास तयार आहे, पण प्राचीन लोकांनी तो अवलंबिलेला आहे असे तू का सांगतोस? त्याला उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात. योग्य कर्म कोणते हे समजण्यास कठीण आहे. ते कसं ते श्रवण कर. किम कर्म किम कर्मेति किम कर्म किम कर्मेति किम कर्म किम अकर्म इति असं त्याचा फोड आहे. किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज् ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. किम कर्म किम अकर्म इति किम कर्म किम अकर्मेति कवयो अपि अत्र मोहिताः कवयो अप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. आजच्या वाचनामधला हा शेवटचा श्लोक आपण वाचतोय. त्याचा भावार्थ असा आहे, कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याबद्दल शहाणे लोक सुद्धा भ्रमात पडतात. म्हणून मी तुला कर्म आणि अकर्म यांचं स्वरूप काय असतं हे समजावून सांगतो आणि ते तुला समजल्यावर संसाराच्या दुःखातून जन्म मृत्यूच्या चक्रातून तू मुक्त होशील. आपल्याला हे चांगलं माहित आहे की कर्म म्हणजे बाहेरच्या जगातील विषय वस्तू संबंधीच्या संदर्भातील आपल्या कर्मेंद्रियांच्या क्रिया होत आणि अकर्म म्हणजे जाणीवपूर्वक आणि आवेशपूर्ण क्रियांचा संपूर्ण विराम होय. कर्म आणि अकर्म यांची ही व्याख्या निसंशय सर्वमान्य आहे आणि दैनंदिन जीवनापुरती ती निसंशयपणे स्वीकारण्यासारखी आहे. परंतु तत्वज्ञानाच्या भूमिकेतून आणि दिव्य दृष्टीने पाहता कर्म आणि अकर्म ह्या दोहोंचा अर्थ आणि स्वरूप बदलतं. आत्मविकसनासाठी करावयाच्या साधनेच्या दृष्टीने कर्माचा विचार करता
कर्माचा केवळ प्रकट आविष्कार पाहून त्याची किंमत करावयाची नाही, तर त्या कर्माच्या मागे कोणत्या प्रकारचा सूक्ष्म आणि अप्रकट हेतू काम करतो ह्याचा विचार करणं जरूर असतं. कर्म हे केवळ चांगलं किंवा वाईट असत नाही. त्या कर्माच्या मागील हेतू काय आहे हे पाहून कर्माचा दर्जा ठरवावा लागतो. फळ खाण्याजोगे असणं हे त्याच्या केवळ सौंदर्यावरून ठरत नाही, तर त्यातील असलेल्या गर, रस, गुण ह्यावरून ठरतं. त्याचप्रमाणे जर कर्माचा हेतू क्षुद्र आणि दुष्ट असेल, तर एखादे चांगले कर्म सुद्धा विषारी आणि दोषयुक्त ठरू शकेल. म्हणून असं म्हणतात की कर्म आणि अकर्म यातील विवेक किंवा फरक शोधून काढताना पूर्वीचे ऋषी किंवा कवी गोंधळात पडत. कवयो अप्यत्र मोहिताः. कवी हा शब्द अलीकडे जो मुख्यतः कविता किंवा काव्य करणाऱ्यास वापरतात, तसा तो शब्द पूर्वी ऋषी किंवा उपनिषदांचे द्रष्टे यांना लावित असत. त्यावेळी उदात्त आणि अमर सत्याला जाणणारा आणि ते स्पष्ट करणारा अशा अंतस्फूर्ती असणाऱ्या माणसाला कवी असं म्हणत. कर्म आणि अकर्म ह्यातील भेदाचा कठीण प्रश्न उलगडून सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग्य कर्म कोणतं की जे जाणलं असता मनुष्य स्वतःला पापापासून वाचवू शकतो याचा उपदेश करण्याचं अभिवचन देत आहेत. आज आपण वाचनाचा भाग इथे संपवतोय. चौथ्या अध्यायातले 16 श्लोक आपण आज पूर्ण केले. यानंतर तुमच्या शंका, प्रश्न आणि संवाद श्रीकांतजींसोबत. सुप्रभात. जय गुरुदेव. राजेश्वरी आणि विद्यामा, तुमच्या काय हाती लागलं आज ते पहिले ऐकूया, कारण आज खूप मोठी गोष्ट झाली आजच्या वाचनामध्ये. मोठ्या अनेक गोष्टी झाल्या. प्लीज. त्यानंतर शुभारुद्र. बोलतायत ते गांगरल्यासारखं सांगायला विचार. बरं, तुम्ही दोघी वाचण्याच्या मोड मध्ये होतात, नंतर सांगितलं तरी चालेल. आध्यात्मिक किंवा अध्यात्म विद्येतले 3 जे मार्ग आहेत, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्ती मार्ग, आणि ते 3 प्रकारच्या कोणत्या लोकांना ते सोयीचे आहेत त्याचं स्पष्टीकरण सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आलंय. तर त्याची क्लॅरिटी आली की ज्ञानमार्ग कुणासाठी, भक्ती मार्ग कुणासाठी आणि कर्ममार्ग कुणासाठी. येस. सत्व, रज आणि तम यांच्या या 3 गुणांशी जे कोरिलेशन दाखवलंय ते समजलं. येस येस, छान. राजेश्वरी. कर्माचं स्वातंत्र्य मला आहे की नाही याबद्दल म्हणजे काही उत्तर मिळायला लागले. त्यानंतर जाणणं काय असतं की आपण जो ज्ञाता आहे त्याच्याशी ज्ञेय आणि ज्ञाता ह्याचं हे दोघं एकरूप होऊन जातात जाणण्याच्या स्थितीला, आणि तो एक अनुभव पुढे कसा घेऊन जातो याबद्दल काही उत्तर मिळतात. ओके, नाईस. तुम्हाला दोघींना काही प्रश्न आहेत, काही क्लॅरिटी हवी, असं काही एखादा मुद्दा नाही क्लिअर झालेला किंवा तो डेली लाईफशी मॅच होत नाहीये असं काही आहे आजच्या वाचनामध्ये? ओके, आठवलं तर विचारा, लक्षात. शुभारुद्र. ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग आणि कर्ममार्ग यात कसं आपण कुठे बसतो, म्हणजे काय पद्धतीने, खरं म्हणजे छोटे छोटे भाग जे आहेत ते सगळेच करत असतो आपण, म्हणजे सगळे ऍप्लिकेशन करत असतो. ज्ञानमार्ग पण असतो, कर्ममार्ग पण असतो असं मला वाटतं. आणि मग स्वतःकडे एका साक्षीभावाने बघण्याची प्रवृत्ती तयार होते. छान.
छान आणि छान. मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. ते मघाशी सांगितलं गेलं होतं की सत्वगुणाला पांढरा रंग, तमोगुणाला काळा रंग आणि रजोगुणाला कुठला रंग? लाल रंग. लाल रंग. आणि असंही बोललं गेलं होतं की अ, देवता आहेत आपले, हे जे इंद्रिय आहेत ती, तर ते त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करावं कोणीतरी. पंचेंद्रियांना देवता असं म्हटलंय, असा उल्लेख आला होता. हां, हां. आणि कर्ममार्गीयांसाठी तो रेफरन्स होता तिथे. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. कर्माच्या यशाची इच्छा करणारे ह्या लोकी म्हणजे पृथ्वीवर देवतांचे यज्ञादीद्वारे पूजन करतात. म्हणजे कारण या कर्मयज्ञ मनुष्य आहे लोक का इथे अपेक्षित? कर्मयज्ञ का म्हणजे? हा. आणि इथे देवता हा शब्द ज्ञानेंद्रिय या अर्थाने वापरला जातो. ज्ञानेंद्रियांनी सुखाची प्राप्ती होत असते. कारण ज्ञानेंद्रियांना देवता म्हटलंय कारण त्यांच्यामध्ये रूप, रस आणि गंध विषयांना प्रकाशित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. म्हणून दिव हा धातू म्हणजे प्रकाशित करणे, म्हणून देवता असा शब्द वापरला. आणखीन कोणी काही विचारू इच्छित आहे किंवा सांगू इच्छित आहे? नाही. प्रत्येक वेळेला असाच विचार करूया आपण की हे माझ्या डेली लाईफशी कुठे कनेक्ट होतं का, असा आपला अभ्यास आहे. आपल्याला पंडित नाही व्हायचंय, आपल्याला ज्ञानाचा वापर करणारी व्यक्ती व्हायचंय. जीवन चांगलं करण्याकरता ह्याचा वापर आहे. त्यामुळे डेली लाईफशी कनेक्ट होणारं असं जर अंडरस्टँडिंग असेल तर ते प्लीज शेअर करा. जय गुरुदेव. प्लीज. जय गुरुदेव. जयश्री बोलते. आजच्या याची आपल्या कॉलची सुरुवात यदा यदा हि धर्मस्य, काल जे 2 श्लोक आहेत त्याचं पुन्हा एक अवलोकन झालं. त्याच्यामध्ये मला असं सांगायचं की यदा यदा हि धर्मस्य, आत्ता जी अवस्था आहे कोविडमुळे, तर ती धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठीच आहे असं वारंवार कालपासून मला वाटतं. कोविद ही एक संस्कृत मध्ये डिग्री आहे. ज्ञानी कोण, विद्वान कोण, तर त्याच्याशी खूप, पण त्यावर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. म्हणजे खूप मला ते आवडलं. आसक्ती, भय, क्रोध आणि सगळं उन्मत्त असं हे भारत नाही तर सर्व विश्वरूपी हे जे एक आलेलं आहे, तर त्याचं खरंच हा सुवर्ण कालच आहे, पण त्याच्यावर थोडं विवेचन करा. जय गुरुदेव. ओके. त्या कोरोनाचा विषाणू आहे म्हणतात ना, विष्णूचा अवतार असं उगाच गमतीने म्हणता येईल आपल्याला. मग विष्णू अवतार केव्हा घेतो? स्वभावापासून जग डेव्हिएट व्हायला लागलं तर पुन्हा स्वभावामध्ये स्थापन करण्याकरता तो येतो. म्हणजे स्वधर्मामध्ये प्रत्येकाने स्थित व्हावं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. ती ग्लानी आली म्हणजे काय? अहो, दारू प्यायल्यासारखी लोक वागायला लागली हो 24 तास. त्यांना समजतच नाहीये माझा टाईप काय आहे आणि माझं चाललंय काय. माझ्या डीएनए प्रमाणे मी वागतोय, माझ्या प्रोग्रॅमिंग प्रमाणे वागतोय का मी डेव्हिएट झालोय, मी मनाचा गुलाम झालोय का मन माझं गुलाम असलं पाहिजे. हा सगळा विस्कळीत झाला. रचना ही सगळी मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळं इंद्रिय, हा विस्कळीत झालेला प्रकार पुन्हा जागेवर आणण्याकरता हा जर विषाणू आला असेल, विष्णू आला असेल, तर तो काय करतोय, तर आपलं रुटीन बदलतोय. तो प्रत्येकाचं रुटीन बदललंय. तुम्ही जर विचार केला असं बघा. आणि कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट हे रुटीन मध्ये असतं. म्हणजे आपलं रुटीन बदलल्याने आपण पुन्हा स्वभावामध्ये स्थित होण्याच्या दिशेने चाललोय. सगळेजण योग साधनेच्या मागे लागलेत, अध्यात्माच्या मागे लागलेत, प्राणायाम करतायत, हॉटेलचं खात नाहीयेत. काही गैर उद्योग सगळे बंद झाले. मोठे मोठे काय क्लब्स हे ते सगळं, जिथे इंद्रियाधीनता वाढेल असं सगळं वातावरण असायचं, ते सगळं थांबलं. आता नद्या स्वच्छ होत आहेत, वातावरण शुद्ध होत आहे, गाड्या बंद आहेत, पोल्युशन कमी झालंय. माझे मित्र आहेत डॉक्टर, ते सांगतात की आता आमच्याकडे पेशंटच येत नाही.
म्हणजे लोक आजारीच पडत नाहीयेत. आता पूर्वी जरी सारखे आजार व्हायचे ना, उठसूट आपलं दवाखान्यात जायचं, हे बंद झालंय, कारण आपण हॉटेलचं खाणं खात नाही आहोत, घरचं खातोय. आणि नेचरोपॅथीचं प्रिन्सिपल आहे, अन्न हेच औषध, किंवा आयुर्वेदा पण अन्नम औषधम, ती श्रुती आहे एक अशी, की तुमचं अन्न जे असेल ना तेच औषध. पण औषध कसं खातो आपण, तसं अन्न खातो का, हे ज्यांनी त्यांनी तपासायचं. मग औषधाप्रमाणे अन्न खात असलात तर तुम्ही नेहमी आजारमुक्त राहणार आहात, असं नॅचरोपॅथी सांगते, आयुर्वेद सांगते. तर तुम्ही म्हणता तसं माझ्याही मनात गेले खूप दिवस हा विचार चाललाय की हा कोरोना जो आलाय तो हे जग स्वतःला नीट करताय. आता जग स्वतःला नीट करताय. लग्नाला आलं नाही तर रुसवे फुगवे. आता काय कराल तुम्ही, नाही लग्नाला आलो, आता रुसवं फुगवा राहणार आहे. मान अपमान किती बघा, इमोशनल लेवलला, भावनिक लेवलला जे ट्रॅप्स होते वेगवेगळे, लोक आता मान्य करायला लागली, हा ठीक आहे तुम्ही 20 माणसं जाऊन कार्यक्रम करा, चालणार आहे. मग तुम्ही काय फोनवरती शुभेच्छा द्या, चालणार आहे. ते जे जीवनाला च लागले होते ना, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, ते च कमी व्हायला लागले. आणि च कमी होत जाणं किंवा मिरवणं कमी झालंय बघा. आता मी तर किती महिन्यात इस्त्रीच नाही केलेली. आता असं वाटतं आयुष्यभर इस्त्री करूच नाही कपड्यांना. करायचे काय, कुठे कोणाला दाखवायचं आणि काय करायचं. सकाळी लवकर उठायची सवय लागली, रात्री लवकर झोपायची सवय लागली. ज्यांना कर्णपिशाचाचा आजार नाहीये, म्हणजे या मोबाईलचा, ते रात्री लवकर झोपतात. पण ज्यांना कर्णपिशाच बाधा आहे त्यांना रात्री 2 वाजता झोपा येतात. आता ते त्यांनी ठरवायचं आपण कसं वागायचं आहे, ते ज्याचा त्याचा चॉईस आहे तो. सो हा विष्णूचा अवतार, ही गंमत म्हणा किंवा काही म्हणा. पण म्हणजे काय, ग्लानिर्भवती भारत म्हणजे काय, भारत ग्लानीमध्ये गेला म्हणजे काय, हे सगळं जगच ग्लानीमध्ये गेलं होतं. बेफाम झाली होती लोक, कशाचं भानच नव्हतं. इनर ब्रेक्स नष्ट झाले होते. या सगळ्या पॉजमुळे आता आतले ब्रेक काम करायला लागले. गाडीला जर ब्रेक फेल झाला ना तरी गाडी थांबते, पण त्यावेळेला तो ऍक्सिडेंट असतो. पण इनर ब्रेक काम करत असेल तर ऍक्सिडेंट होत नाही आणि परिणामी नुकसान होत नाही. कंट्रोल आपल्याकडे असतो. तेव्हा छान तुम्ही मुद्दा मांडलाय. याच्यावर मी 2-3 तास पण बोलेन, कारण मी अतिशय या सगळ्याच्या बाजूने आहे. मला करोना हा प्रॉब्लेम नाही वाटलेला, इट्स एन अपॉर्च्युनिटी अशीच वाटली. सो अगदी थँक्यू. बरोबर आहे. सुवर्ण काल हा असंच म्हणायला हरकत नाही. आणि योग आपण जे तिन्ही शिकतोय तर त्याच्यामध्ये एक मला छान काल हे आवडलं की योगा इज द जर्नी ऑफ द सेल्फ थ्रू द सेल्फ टू द सेल्फ. सुंदर सुंदर. मला असं म्हणायला वाटेल की करोनामुळे आपलं हे जे सगळं चालू झालं आहे, झूम मीटिंग आणि हे, आज मी माझ्या घरात बसल्या बसल्या श्रीकांतजी तुमच्या बरोबर तुमच्या प्रत्येक ह्याच्यात सहभागी होतीये. हे कोरोनाचंच वरदान म्हणायला पाहिजे ना, नाहीतर मी बरं त्यामुळे गो कोरोना म्हणायची ऐवजी जय कोरोना म्हणायला पाहिजे. जय कोरोना. तुम्हाला सांगते, माझी जी सिद्ध समाधी योगची जी सुरुवात होती ती तिथे त्यावेळेला एएमसी होतच नव्हते. त्यामुळे माझी जी एएमसी ची सुरुवात होती ते माझं आणि खोपोलीच्या आनंदाश्रमचं नातं इतकं घट्ट आहे की आय रिअली लव्ह इट. आणि आज कित्येक वर्षात मी तिकडे आली नाही. तुम्ही आता परवा जेव्हा सांगितलं की नाही तिथे आम्ही आता स्वतंत्र रूम बांधल्यात, म्हणजे मला वाटतं मी शेवटची जेव्हा आले तेव्हा माझ्या मिस्टरांना घेऊन बीएसटी साठी आले होते आणि मग तिकडनं झालं नाही जमलेली लोक म्हणून, त्यानंतर मी काय आलेली नाही. आता खूप इच्छा आहे येण्याची, पण अजूनही कुठेतरी असं वाटतं की नको, अजून थोडं व्हर्च्युअली आपण एकत्र होऊया. आणि मला असं वाटतं की 2021 विल ब्रिंग अस अ लॉट्स थिंग्स टू फिजिकली कम टुगेदर असं वाटतंय. आता बघूया वेन एव्हरीथिंग, कारण प्रत्येकाच्यात लोकल ह्याच्यात यायचं म्हणजे फिजिकल ह्याच्यात यायचं म्हणजे क्लिअरन्स लागतात ना. मनाने यायला कोणी आपल्याला अडवू शकत नाहीये. मनाने मी तुमच्या बरोबर आले. आज फिजिकल म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलीस ते कशाला हवंय, त्यापेक्षा आपण मनाने एकत्र येणं आणि आत्म्याने आत्म्याशी संपर्क साधणं हे महत्वाचं आहे. आणि ते कोरोनामुळे जगभरासाठी होतं. म्हणजे जी ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली, आता विश्वात्मके देवे, आता आपण विश्व एकच झालेलो आहोत. कोण कुठे आहे काही संबंध नाही. अमेरिका असू दे, लंडन असू दे, कुठेही असू दे, जगभरात तुम्हाला इंटरनेट आहे का, ठीक आहे, मग तुम्ही एकत्र होऊ शका, असं झालेलं आहे. सर थँक्यू, सो नाईस. आणखीन कोणाला बोलायचंय किंवा विचारायचंय? सुप्रभात. मी सुनीता फणसे.
आजच्या ह्याच्यामध्ये एक मला म्हणजे थोडं कळलं ते म्हणजे आत्मविकासाची प्रक्रिया. गुरुकडून ज्ञान म्हणजे घेणं, श्रवण, मनन, चिंतन आणि दुसरं म्हणजे इंद्रिय दमन म्हणजे कर्मयोग, मनाचा संयम भक्तियोग आणि विवेकनिष्ठ असणं म्हणजे ज्ञानयोग. छान छान, मस्त. तुम्हाला धन्यवाद. आता ना नेमकेपणा यायला लागला आपल्या सगळ्यांमध्येच. आता कॅच करायला लागलेत प्रत्येक जण काहीतरी. हे अभ्यासाचं लक्षण आहे. ऐकणं इज नॉट इनफ. तुम्ही ऐकाल तर श्रवण झालं, पण ते चालू असताना भाजी निवडत असाल तर ते श्रवण 100% नाही होणार आहे. ते चालू असताना एकीकडे गॅसवर काही करत असाल तर ते श्रवण 100% नसेल, कारण माइंड डायव्हर्ट होत आहे तिथे. पण आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं लक्षात येत आहे की आता श्रवण प्रक्रिया 100% सुरू झाली. पुढचा मनन आहे. श्रवणाने काय कळतं, ते रिसिव्हिंग प्रोसेस आहे ती, पण मनन म्हणजे काय रिसिव्ह केलंय ते समजून घेणं, हे मनन आहे. जे रिसिव्ह केलंय ते पूर्णांशाने 360 डिग्री, जसं विद्यामाने एक उदाहरण दिलं होतं खांबाचं, तसं त्याच्या प्रदक्षिणा घालून जाणून घेणं म्हणजे चिंतन आहे. आणि चिंतनाच्या वेळेला डिस्कशन उपयोगाला असतं. आणि चौथा टप्पा आहे निजध्यास, निदिध्यास. हे सगळं घेऊन शांततेत जायचं असतं. तो 2 मिनिटाचा पॉज खूप छान आहे, तो जास्तीही असला तरी चालेल. तिथे ते सगळं आत जाऊन शांततेत राहिलं की मग आपलं सत्य काय हे सापडायला लागतं, आपल्या जीवनाशी ते जोडायला लागतो आपण. तो निजध्यास आहे, निदिध्यास आहे. सो तुमचं शेअरिंग वरनं सगळ्यांच्या आता लक्षात येत आहे की आता अभ्यास नीट व्हायला लागलाय. अभ्यास प्रक्रियेची जी फलितं असतात ती आता दृश्य स्वरूपात दिसायला लागली. थँक्यू. तुम्ही जे सांगितलं, एक मिनिट, श्रवण, मनन आणि निजध्यास, तर हे 3 गोष्टी सांगितल्या. आणखीन एक सांगितलं का? चिंतन. चिंतन चिंतनाबद्दल परत सांग. श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास. तुम्ही चिन्मय मिशनचे जर फिलॉसॉफी ऐकली, शिकवण ऐकली, तर तुम्हाला चिंतन शब्द सापडणार नाही. तिथे 3च शब्द वापरले जातात, श्रवण, मनन आणि निदिध्यास किंवा निजध्यास. दोन्ही शब्द वापरले जातात, पण चिंतन हा शब्द इथे नाही वापरला जात. पण तुम्ही जर बारकाईने विचार केला तर त्यांनी निजध्यासाचा काही भाग आणि मननाचा काही भाग, ही जी स्टेज आहे मधली एक स्टेज, त्याच्याऐवजी डायरेक्ट जम्प आहे तिथे. दॅट इज ऑल्सो ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता श्रवण म्हणजे काय, तर पंचेंद्रियांनी मन त्याच्याशी जोडलेलं असताना बाहेरून येणारं इनपुट स्वीकारणं आणि बुद्धीकडे पाठवणं, ही श्रवण प्रक्रिया आहे. माइंडफुल असावं लागतो आपण त्याला. मग ते जे आतमध्ये आलाय ते काय आहे नक्की, ही जी प्रक्रिया आहे हे समजून घेणं जे आहे, जे मनाचं कार्य नाहीये. मन इज अ पोस्टमन अगेन. ते बुद्धीमध्ये सुरू होतं. व्हॉट इज धिस, त्या मशीन मध्ये हे चालू होतं. व्हॉट इज धिस. मग व्हॉट इज धिस हे ठरवण्याकरता मन, व्हॉट हा पहिला असतो, अँड हाऊ इज धिस, हे कसं कसं आहे, याच्या सगळ्या बाजूनी सगळ्या अँगलनी समजून घेणं हे चिंतन आहे. आणि मग त्याच्यानंतर सायलेन्स मध्ये जायचंय, स्वतःमध्ये जायचंय, बीइंगशी कनेक्ट व्हायचंय, हे सगळी सामुग्री घेऊन मग ते आतमध्ये नीट सेट होतं व्यवस्थित तुमच्या प्रोग्रॅमिंग प्रमाणे. आणि जे आउटपुट येतं तो निर्णय तुमच्या स्वभावाला धरून असतो. स्वभावाला, एखाद्या प्रभावाखाली किंवा अभावाच्या जाणीवेत झालेले निर्णय पश्चात्तापाकडे नेतात, पण स्वभावाने घेतलेले निर्णय कधी पश्चात्तापाकडे नेत नाहीत. त्यामुळे कधी पश्चात्ताप जर जीवनात झाला तर समजायचं तुम्ही स्वभावाने वागला नव्हतात, म्हणजे स्वधर्माचरण करत नव्हतात, स्वपासून डेव्हिएट झाला होता. असा तो चिंतन हा मधली एक स्टेज आहे महत्वाची. म्हणजे स्वभाव म्हणजे स्वतःला वाटतंय तसं करणं नाहीये, ती मनमानी नाहीये. कारण मनमानी म्हणजे मनाची मानणं झालं, आणि मन म्हणजे तुम्ही नाही आहात. यू आर नॉट अ माइंड, यू कॅनॉट बी अ माइंड, नॉट अ गाय, वन कॅनॉट बी अ माइंड. पण तुम्हाला जर असं वाटायला लागलं मी मन आहे, मी शरीर आहे, मी चित्त आहे, मी बुद्धी आहे, मी अहंकार आहे, यालाच अज्ञान म्हटलंय, यालाच अविद्या म्हटलंय.
आणि मी आत्मस्वरूप आहे, म्हणजे देहबुद्धीतनं बाहेर पडून आत्मबुद्धीकडे तुम्ही जायला लागलात एकदा, की तुम्ही आत्मतत्वाच्या दिशेने प्रवास सुरू केला, मग पश्चात्तापाचा प्रश्न येतच नाही. पश्चात्तापाचा प्रश्न येत नाही. तुम्हाला एक हे उदाहरण कदाचित लागू होणार नाही, पण कदाचित समजेल. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं कुठलंही भाषण ऐका, त्यांची वक्तव्य ऐका, त्या माणसाने त्यांच्या कुठल्याही वक्तव्याबद्दल कधीही माफी मागितलेली नाही. ते आत्मज्ञानी होते असा काही मी आरोप लगेच करणार नाहीये, पण त्या माणसाला जे वाटलं ते त्यांनी बोलून टाकलं आणि माफी नाही मागितलेली कधी. त्यांच्या त्या मुखपत्रातनं पण सामन्यातनं पण नाही मागितली आणि कधीच नाही. त्यांनी बोलून टाकलं, दॅट्स इट. आता त्यांना याचा अर्थ पश्चात्ताप नाही झाला. पश्चात्ताप झाला तर तुम्ही चुकलं वाटलं तर माफी मागाल. मग बाळासाहेबांचा जो स्वभाव होता, जो त्यांचा डीएनए आहे, त्या डीएनए प्रमाणे ते वागले. हे केव्हा शक्य होतं? ज्या वेळेला तुम्ही भयमुक्त असता. भयमुक्त माणूस या प्रकारे वागू शकतो. याचा अर्थ आता बाळासाहेब ठाकरेंना भय होतं की नाही हा नाही मुद्दा चाललेला, मी फक्त प्रिन्सिपल सांगतोय आणि बुद्धी कॅच करेल असं उदाहरण देतोय की त्यांनी कधी माफी नाही मागितली, त्यांनी कधी पश्चात्ताप व्यक्त नाही केला. याच्यावर विचार करा. कितीतरी लोक नंतर सांगतात नाही ते माझा खरा अर्थ असा होता, असंही माफी मागतात. ते एवढी हिंमत नसते कबूल करायची की मी चुकलो, माझा खरा अर्थ असा होता, लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढलाय, हे बोलतात. दीज आर एक्सक्युजेस, आपल्याला त्यात काही पडायचं नाही. स्वभावाने वागणं. पण मला जास्ती आज सापडलंय ते गुणकर्म विभागशः या अस्तित्वाचं, आणि हे फार भारी होतं. कृष्ण आणि सायन्स एकच सांगतायत. कृष्ण सायन्स सांगतायत माझ्या डीएनए प्रमाणे. आता माझा डीएनए कसा मॅनिफेस्ट होईल, कुठला डीएनए माझ्या आई वडिलांकडनं आलेला या आयुष्यात मॅनिफेस्ट होईल का माझ्या मार्फत पुढे ट्रान्समिट होतोय मुलाबाळांकडे, त्या मुलांमध्ये तो मॅनिफेस्ट होईल माहिती नाही मला. पण माझ्यातलं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल प्रमाणे विभागणी करणं. मग मी समजा झाडू कामगाराच्या घरात जन्माला आलो, जरुरी नाही मी झाडू कामगारच तेच काम केलं पाहिजे. माझा डीएनए जर ज्ञानग्रहणाचा असेल, माझा डीएनए एखादा पराक्रम समाज रक्षणाचा असेल, तर मी वेगळी ती मॅनिफेस्ट होते क्वालिटी त्यावेळेला. त्यामुळे चाणक्याने जो चंद्रगुप्त निवडला तो हलक्या खालच्या समाजाचा आहे, पण तो क्षत्रियाचं ट्रेनिंग आणि तो क्षत्रियाला त्याचा डीएनए क्षत्रियाचा होता. तुम्ही चंद्रगुप्त मौर्य हा सम्राट आहे, सम्राट केलाय त्याला चाणक्यानी. आता चाणक्यानी केला हे पण अज्ञानमूलक विधान आहे, त्याच्यामध्ये ते होतं आणि ते बाहेर आलं, अनुकूल वातावरण त्याला मिळालं अँड ही स्प्राउटेड लाईक अ क्षत्रिया. सो गुण आणि कर्म याच्या प्रमाणे विभागणी हे फॅन्टॅस्टिक आहे. दिस मॅचेस विथ द सायन्स. बेसिकली डीएनए सगळं गुणसूत्र, जीन्स, क्रोमोसोम्स या सगळ्या विज्ञानाशी हे मॅच होतं कृष्णाचं. सो कृष्णा इज नॉट ही डझंट आस्क यू टू बिकम अ सुपरस्टिचियस. अंधश्रद्धा नाहीये भगवद्गीतेमध्ये. अतिशय व्यवस्थित विज्ञान सांगतायत ते. भाषा वेगळी आहे, 5000 वर्षापूर्वीची आहे. 100 वर्षापूर्वीच्या भाषेतनी आता पण आपल्यात फरक पडलाय. ज्ञानेश्वरी जशी आहे तशी नाही कळत, ती तर आता अलीकडची आहे तरी नाही कळत. मग हे संस्कृत, आणि संस्कृत मधला पण तो कुठला दर्जा आहे? व्यासांचं आहे, ते व्यासांचं आहे, पाणिनीचं नाहीये. पतंजली, पाणिनी यांनी जी व्याकरणाच्या दृष्टीने संस्कृतला संवर्धन केलंय ते संस्कृत हे नाहीये, ते नियम इथे नाही लागत आहेत. पण आपण वाचताना पाणिनी किंवा पतंजलींची जी व्याकरण सूत्र आहेत त्या अँगलनी वाचतो. मग व्यासांना तेच म्हणायचं आहे का? असा एक अभ्यासाचा विषय असू शकतो. त्यामुळे आई वडील मुलांकडनं जी अपेक्षा करतात त्यांनी हे व्हावं ते व्हावं, याच्यासारखा शुद्ध गाढवपणा कुठला नाही. की माझ्या आई वडिलांना इंग्लिश आलं नाही म्हणून मला इंग्लिश मिडियमला घालायचं, वडिलांना डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मुलाला मेडिकलला घालायचं. म्हणजे केवढा अन्याय हा, केवढा अन्याय. इथे तो लाओ त्सूचं प्रिन्सिपल बीइंग, डुईंग, हॅव्हिंग ते हेच सांगताय. हे गुणकर्म विभागशः आणि कर्मयोग आणि लाओ त्सू हे इथे मॅच होतं. ताओ ते किंग ग्रंथातलं त्याच्यात ताओपनिषद ओशोंनी नाव दिलेलं. तर मग आपण लादतोय का आपल्या इच्छा, आपल्या अपेक्षा लोकांवर, विशेषतः मुलांवर? कारण ती सामर्थ्य नसतं त्यांच्याकडे,
मग तुम्ही काय सांगता ते ऐकत जातात. त्यांना फुलू दे ना त्यांना. त्यांच्यात जे आहे ते बाहेर येऊ दे ना. माझ्या नवऱ्याने कसं वागायचं, माझ्या बायकोनी कसं वागायचं, तुला काय करायचंय? त्याच्या डीएनए प्रमाणे तो वागेल, तू तुझ्या डीएनए प्रमाणे वागायला. तुला स्वधर्माचरण कळलं ना तर धर्माची स्थापना आपोआप सुरू झाली. पण माझा टाईप एक आहे आणि मी वागतोय दुसरंच, बडबडतोय तिसरंच, मनात चौथंच चाललंय, मग सगळी अॅनॉमली होऊन जाते, सगळा किऑस होऊन जातो. सो फॅन्टॅस्टिक, इट्स अ परफेक्ट सायन्स. भगवद्गीतेचे एक एक पदर जे उलगडत आहेत ना, आणि राजेश्वरी आणि विद्यमानचे खरंच आभार. यांनी हे व्रत म्हणून स्वीकारलंय, सातत्य ठेवलंय, म्हणून आपल्याला सगळ्यांना हा आनंद मिळतोय. थँक्स. मला असं बोलायचंय की करायचं म्हणून काम करणं आणि आता मनापासून काम करणं, सुंदर काम करणं आणि ते परमेश्वराला कर्म अर्पण करणं, त्याच्यातून अपेक्षा राहतच नाहीत भोवतालच्या कोणाकडून. म्हणजे ते फक्त स्वतःशी. हा, इथे काय आहे, इथे एक आणखीन स्पिरिच्युअल मिसकन्सेप्शन आहे. अच्छा. गैरसमज आहे त्याच्यात बऱ्याच जणांमध्ये, माझ्यात पण होताच तो असा की मी परमेश्वराला अर्पण करतोय म्हणजे तो कोणीतरी परमेश्वर आहे आणि मी हा आहे आणि मी त्याच्या चरणावर अर्पण करतोय. हे द्वैत आहे. द्वैत तुम्हाला, द्वैत हीच अशुद्धी, द्वैत त्रास देतं. मग मी कोणाला अर्पण करतोय? अर्पण तो करू शकतो जो करू शकतो. कर्तेपणाचा भाव हा सर्पदंश आहे, हे अष्टावक्र सांगतायत. म्हणजे काय? मी केलं त्याचं फळ मी देवाला अर्पण केलं. अरे हा इगो आहे, तू कसा करू शकशील? तुझ्यातनं हे घडताय. ही हायर समज आहे. दिस इज हायर विजडम, हायर अंडरस्टँडिंग. त्यामुळे कर्म श्रीकृष्णार्पणमस्तु हे कुठल्या जाणीवेत ना, अरे मीच श्रीकृष्ण आहे, मी काय मला अर्पण करणार, मीच मला द्यायचंय, पण मी श्रीकृष्ण आहे. हे बौद्धिक पातळीवरचं नाहीये, तर जाणीवेच्या अस्तित्वाच्या पातळीवरची ती अवस्था आहे. म्हणजे असं मला वाटतं की आपण आतापर्यंत जे करत होतो की ते देवाला अर्पण करणं हीच प्रथा, म्हणजे देव आहे की नाही हे माहिती नाही, पण नैवेद्य दाखवला जातो देवाला किंवा देवाची आरती केली जाते, तर तो संस्कार जास्त आहे. म्हणजे त्यामुळे हे बदलणं म्हणजे कसं आहे, माणसावरनं शिफ्ट व्हायचं देवाकडे, म्हणजे हा एक भक्ती मार्ग नाही का? या पायऱ्या आहेत. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत हे सगळं अर्थपूर्ण आहे. पण मी शिडीनी वर चढतोय, तर ह्या शिडीने मला वर आणला म्हणून मी शिडी धरून ठेवली, तर त्याला अज्ञान म्हणतात. एकदा पुढे गेलं की शिडी सोडायची आहे. त्यामुळे गुरु सुद्धा जीवनात अनेक लोक येत असतात. मग तुम्ही आता अगदी साधं उदाहरण सांगतो. मला ना एक आजार झाला होता आणि मग त्या आजारामध्ये मी हे औषध खाल्लं आणि मी त्या आजाराने बरा झालो. मग मी काय म्हणणार, या औषधामुळे माझा आजार बरा झालाय, यांनी मला संजीवनी दिलेली आहे, यांनी मला जीवन दिलंय, आता मी याला कधीही सोडणार नाही, याच्याच चरणावर राहणार, रोज औषध खाणार. आजारी असताना औषध खायचं आहे, एकदा पुढे गेलात की ते सोडायचं आहे आणि आणखीन पुढे जायचंय. त्यामुळे हे टप्पे आहेत, हे टप्पे आहेत. मग आता भक्ती, मग जन्मभर भक्तीच करायची का? मग ज्ञानात कधी प्रवेश नाही करायचा का? जन्मभर कोरड्या ज्ञानात राहायचं का? त्याला भक्तीचा ओलावा असला पाहिजे का? फक्त कर्म 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 करत राहायचं का? का कुठेतरी शरणागत भावाचा पण अनुभव घ्यायचा? असं हे खूप सुंदर आहे जग, अतिशय सुंदर आहे. पण मी जर अडकून राहिलो, नाही नाही देवपूजा झालीच पाहिजे, मग मेला तो देव पण मेला आणि हा पूजा करणारा पण मेलाच. कारण लागला की अध्यात्म संपलं. लाईफ इज अ फ्लो, स्टकअपनेस नाहीये लाईफ. कुठेतरी अडकून राहणं हे जीवनच असू शकत नाही, ते नेहमी प्रवाहित असतं. अशी माझी धारणा आहे, कन्सेप्ट आहे माझ्या. आणि साधं लक्षण असतं, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही कायम आनंदी असता. तुमच्या डोक्याला जर ताप होत असेल, तुमची चिडचिड होत असेल, कोणावर तरी राग निघत असेल, तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत. कारण कन्सेप्ट क्लिअर असणं याचा अर्थ ती कन्सेप्ट माझं सत्य झालंय तेव्हा ती क्लिअर असते. मग जे काही ऐकलंय, शिकवलंय, ते मी तपासलंय का? अभ्यास प्रक्रियेतनं नेलंय का ते सगळं? मला इथे एक बोलावंसं वाटतं.
दुसऱ्यांची भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग याचं एक सुंदर नाही. उदाहरण हा? विज्ञानाने दिलं आहे सॉरी बोला. की तुम्हाला जर आईकडे तुम्ही गेलात आणि आईला सांगितलं आई मला भूक लागली आहे, मला भाकरी दे, की तुम्हाला ताबडतोब आई भाकरी करून देते. मग ती भाकरी करण्यासाठी गहू कसा पिकवायचा, त्याचं पीठ कसं करायचं, भाकरी कशी करायची, काही गरज नाही. जस्ट सरेंडर टू द गॉड, गॉड विल टेक केअर ऑफ यू. हा भक्ती मार्ग. आता ज्ञानमार्गात काय आहे की तुम्हाला त्याचं टेक्निक माहिती पाहिजे. म्हणजे कर्म मार्गासाठी कर्म करायचं ज्ञान पाहिजे. म्हणजे बाबा की भाकरी करायची आहे तर भाकरी करण्यासाठी गहू कसा किंवा ज्वारी कशी पिकवायची, त्याचं पीठ कसं करायचं, हे सगळं कर्म करण्यासाठी ज्ञान पाहिजे. आणि मग तुम्ही ते केलं की मग तुम्हाला भाकरी मिळणार. आणि तेच जर तुम्ही देवाकडे सरेंडर झालात की आई मला भूक लागली खायला दे, की मी देणार, म्हणजे आई देणार, तसं तुम्ही देवाला एकदा सरेंडर झालात, हा भक्ती मार्ग आहे. कसं आहे, देव जी भाकरी देतो ना ती भाकरी स्वीकारता यायला लागते. पण आपल्याला फक्त गोड भाकरीच आवडते. जरा तिखट भाकरी आली तर हे आजची भाकरी बरी नव्हती. संकट आलं की देवाला दूषण आणि सुख आलं की लगेच देवाची स्तुती, मग त्याला आमिष. हा जो आपला डॅम्बिसपणा आहे. देव तटस्थ आहे हो, त्याला काही घेणं देणं नाही. इथे माझेच नखरे चाललेत सगळे. हे माझ्या नखऱ्यांमधनं मी बाहेर येणं हे आत्मज्ञानामुळे सोपं होतं. हे ज्ञान भक्ती कर्मातही अडकत नाही. अहो फळातनं मुक्ती सांगताय ना, अष्टावक्र सांगतात कर्मातनं मुक्ती. भगवद्गीता सांगते फळातनं मुक्त व्हा, अष्टावक्र सांगतात कर्मातनच मुक्त व्हा ना. कुठे फळाचं भानगडीत पडता, ते अकर्म आहे. तुम्ही जे सांगितलं ना की आता हे जे काही सुंदर कर्म आहे ते मी देवाला अर्पण करते, हे जेव्हा तुम्ही सांगितलं की ही पायरी आहे, पण आता हे ऐकून एकदम माझा आधार गेल्यासारखं वाटतंय. कणभर कारण या समाधानात असणं म्हणजे एक आनंद वाटतो. त्यामुळे ऋषींची प्रार्थना अशी आहे की आम्हाला अज्ञानाच्या अंधकारापासून दूर करच, पण त्या ज्ञानापासून पण आम्हाला दूर कर, तर तू खरा जो आहेस तो आम्हाला दिसशील. ही जी इन्फॉर्मेशन आहे ना तुम्ही डोक्यात भरलेली, खिळे मारलेत ना डोक्यामध्ये वेगवेगळे, ते खिळे आपल्याला कमकुवत बनवतात. आधार मागितलात ना तर कमकुवत होता, आणि आधार देत सुटलात तर तुमचं सामर्थ्य वागतं. हा साधा जीवनाचा नियम आहे. आधार देणारी माणसं नेहमी सामर्थ्यवान असतात, आधार घेणारी माणसं कायम कमकुवतच राहतात. रिझर्वेशन बघा तुम्ही, त्यांना सामर्थ्य द्या हो. त्यांना आयतं काय देत आहे? आयतं देऊन ते स्वतःच्या पायावर चालायला शिकतील का? अर्थात या माझ्या वैयक्तिक कल्पना आहेत, या काही कोणी मान्य करा, या बरोबर आहेत असा पण आग्रह नाहीये. पण माझ्या जीवनात मी जे पाहिलंय तर उन्हातली झाडं चांगली वाढतात, सावलीतली झाडं वाढत नाहीत. मग कम्फर्ट आहे ना, हेच आत्मज्ञानापासून दूर ठेवतं. आत्मज्ञान सामर्थ्य आहे, भ्याडपणा नाहीये तिथे. आणि मग सुखावह तेवढं स्वीकारायचं. हा जो एक आत्मघाती निर्णय असतो, त्यातनं आत्मज्ञानी बाहेर पडतो. तो सगळ्याचा स्वीकार करायला लागतो. त्यामुळे निराधार वाटलं म्हणजे काय झालं याचा विचार करा. तर तुमचा एक खिळा निघाला डोक्यातला, हलकं वाटलं, तुम्हाला हलकं वाटलं, मोकळ्या झाला, असा त्याचा अर्थ काढता येतोय का बघा. नाईस, फॅन्टॅस्टिक. आता वेळेचं बघा भान काय ते, किती वाजलेत माझ्या याच्यावर दिसत नाही. आपल्या ग्रुपवर जगदीशजी आहेत का सर? जगदीशजी आहेत का आपल्या ग्रुपवर सर? माहित नाही हा मला, मी नाव दिसतंय. आहे. वा, जय अरे गुरुदेव, काय तुम्हाला ऐकायचंय. हे सगळं जगणारा माणूस आपल्या बरोबर आहे, आपण बडबडणारे आहोत. ऐकूया नक्कीच काहीतरी. ग्रेट. जगदीशजी नमस्कार. जगदीशजी नमस्कार. अलभ्य दररोज येत जा, आम्हाला खूप मजा येईल प्रश्नोत्तरांमध्ये. मला शोध लागला, श्रीकांतजी बसलेत आणि नवीन ऐकायला परत मिळते, छान वाटते. नाही, पण आमच्या प्रश्नोत्तरांना काही चुकलं तर तुम्ही पण गाईड करू शकाल. आमच्या मनातले जे काही आम्ही भाव बोलतोय, मला आता सुहासजींना पण सांगावंच वाटेल की तुम्ही पण जॉईन व्हा. ऍटलीस्ट तुम्ही आधी नाही झाला तरी 7 ते 7:30 तरी व्हा.
मला श्रीकांतजींचा मेसेज म्हणजे मिळाल्यावर वाचनात नाही झाला तुमचा अभ्यासच जितका दांडगा आहे. पण मला खूप बरं वाटलं जगदीशजी तुम्ही पण मलाही छान वाटतंय बरोबर सगळ्यांबरोबर. श्रीकांतजी लॉटरी लागली आपली. बोला बोला. नाही मी ऐकतोय खूप छान. मला हे सगळं असं भावतंय आत, जे काय म्हणताय तुम्ही ते सगळं आत जाणवतंय. बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि हे चर्चेतनं उलगडत जातं ना, म्हणजे एक एक क्लिअर होत जातो माणूस. मला आता शेवटचा जो मुद्दा खिळे तोडत जा ते पण खूप आवडलं. आणि काय म्हणजे कितीतरी उदाहरणं लोक देतात मस्त मस्त. तसं ते आहे की भाकरीचं उदाहरण छान होतं. आईकडे भाकरी मागा. हो. मी आता खाली जाऊन मागणार आहे. बरे आहेत ना? हो छान आहे. येस बाबा कसे आहेत हो बाबा? बाबा चांगले आहेत. बाबा या अहो तुम्ही आलात तर कळेल. तिथून व्हर्च्युअल बाबा नको, ऍक्च्युअल बाबा. बाबांचा माझा जास्त संपर्क होता. बाबा दररोज सामान घेऊन यायचे आमच्या बीएसटीच्या. आम्ही किचन मध्ये होतो तर बाबा आम्हाला 8 दिवस 4 दिवस स्वयंपाकाचं साहित्य घेऊन यायचे स्कूटरवरनं. म्हणून त्यांच्याशी जास्त संपर्क यायचा. एकदा तुम्ही आई बाबांना पण आपल्या व्हिडिओवर आणा ना, मला बघायला आवडेल. प्रत्यक्ष येऊ तेव्हा येऊच. येण्याची खूप इच्छा आहे. कारण सुरुवातच मुळे एएमसी ने झालेली आहे खोपोलीला आनंदाश्रमने. हा एकदा आई बाबांना पण घेऊन ये आपल्या व्हिडिओवर. जगदीशजी बोला काहीतरी. आता हे कोण सोडणार? तुम्हाला पकडलं होते कोणीतरी. मला काही लोकांनी तिकडचे पकडून ठेवले. ते शनिवारी मी थोडासा अभ्यास करत असतो सगळ्यांबरोबर मराठीतनं गीतेचा. त्याच्यासाठी मी विनोबांना पकडून ठेवले थोडं. बेस्ट. आमच्या विद्यामा विनोबांच्याच आधारे करतात अभ्यास सगळा. हे प्रबोधिनीतनं एक पुस्तक आणून ठेवलंय गीताई. वा हो, अतिशय गोडवा आहे त्या सगळ्यामध्ये. ती मजा येते, खूप वाटतं छान. हो तुमच्या प्रकृतीला मॅच येतो गोडवा सगळा. डीएनए. खूप छान. ठीक आहे. विद्यामा वेळ संपला असेल तर प्रार्थना आणि थांबूया. मला एक विचारायचं आहे की गीता पठणाचं जे आपलं ठरलं होतं तर कोणी संथा देणारा आहे आपल्याकडे? शुभामा मला वाटतं आहेत. तर असं आठवड्यातनं एकदा जर का स्मिता मॅडम विद्यार्थ्यांचा आवाज ब्रेकअप होतो आणि ऐकू येत नाही. गीता पठणाबद्दल आपली चर्चा झाली होती. श्लोकांचं पठण करायचं किंवा वाचायचं. तर त्याबद्दल आठवड्यातून एकदा एक दिवस त्यासाठी ठेवायचा का असं मी विचारते. मला असं वाटतं ज्या दिवशी तुमची मीटिंग असते ना त्या दिवशी आपल्याला ठेवता येऊ शकेल. रविवारी आम्हाला त्या दिवशी सुट्टी असते ना. ओके. तुमची लोकांची खोपोलीच्या मीटिंग असते रविवारी ना काहीतरी. मग त्यावेळी तुम्ही रविवारी गीता पठणाचं केलं तरी चालेल, हरकत नाही. तुम्ही येणार का? तुम्ही आम्हाला किंवा कोणी म्हणजे तसं काही कोणीही संथा देऊ शकतं. आपले झाले ते आपलं असं ठरलं ना की आपण जिथपर्यंत आलो ते पूर्ण वाचायचे. तर कोणीही संस्कृत मध्ये एकाने संथा द्यायची आणि बाकीच्यांनी म्हणायचं. वेगळा कॉल ठेवायचा असं माझं म्हणणं आहे. आठवड्यातून एक दिवस. तसंही हरकत नाही. दॅट इज आयडियल. म्हणजे बोला जगदीशजी. स्मिता मग वेगळा झूम मीटिंग ठेवायला हरकत नाही. फक्त गीता म्हणायची आतापर्यंत झाली. स्मिता फडके जरा थांबा. काहीतरी जगदीशजी बोलतायत. 1 मिनिट. मी एवढंच म्हणतो की झाल्यानंतर एक 4-5 श्लोक मराठीतनं वाचतो. येस. मग लगेच कारण वेळ आता संपत येईल. आधी वाचा. आणि गावगप्पा चालूच असतात रोज. गीता मग तुमचा व्हिडिओ आहे ना तो बंद केला तर कदाचित ऑडिओ चांगला होऊ शकतो. एक मी सुधारणा सांगते. 5व्या श्लोकापासून वाचतोय. हॅलो, वाचू का? येस प्लीज. माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे
जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी. असुनी ही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभू. माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जणू. गळुनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना. अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. गळुनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना. अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे. राखावया जगी संतान दुष्टान दूर करावया. स्थापवया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी. जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे. देह गेल्या पुन्हा जन्म न पाहे हेतुची मज. नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय. झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. भजती मज जे जैसे भजे तैसाची त्यांसमी. माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडूनही. जे कर्म सिद्धी वांचुनी यजिती येथ दैवते. मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. निर्मिले वर्णमीचारी गुणकर्मे विभागुनी. करुणी सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी. कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज. माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा. केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्व जाणुनी. तैसी तूही करी कर्मे त्यांचा घेऊनी तो धडा. नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे. तुझ ते सांगतो कर्म जाणुनी सुटशील जे. वा, आपण गोडवा आहे, गोडवा आहे एकदम. खूपच छान. 16व्या श्लोकाला थांबलो. येस येस. जगदीशजी, आता माझ्या मनात मोह निर्माण झाला बरं का. पुन्हा पुन्हा तुम्ही यावं. याच्यावरच कृष्ण विजय मिळवायला सांगतायत, पण होतोय. म्हणून तर आपण माणूस आहोत. विद्यमा असलात तर प्रार्थना घ्या, आपण थांबूया. एखादा मिनिट शांत बसूया का? फक्त 1 मिनिट. चालेल चालेल. आणि मग घ्या विद्यमा. असतो मा सद्गमय सोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. आज आपण इथेच थांबतोय. सगळ्यांना आजच्या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या परत भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. धन्यवाद.